राज्यभरात मान्सून जोरदार हजेरी लावत आहे. मुंबईमध्ये तुफान पाऊस सुरू आहे, तर काही ठिकाणी पाऊस थांबला आहे, तर पुण्यात थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात पहिल्यांदाच पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा या भागात तुफान पाऊस झाल्याने धरण साठ्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. मात्र उजनीत येणाऱ्या विसर्गात सकाळपेक्षा आता सध्याला मोठी घट झालेली आहे. ताज्या अपडेटसाठी आपण अजून ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट. सोलापूर, पुणे, धाराशिव, नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असे समजले जाणारे उजनी धरण मे महिन्यात पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात प्लसमध्ये आले आहे. सुरुवातीला 25 आणि 26 मे रोजी पुणे परिसरात घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसाने उजनी धरणामध्ये पाणी पातळीत वाढ झाली. आज 28 मे सायंकाळच्या अपडेटनुसार दौंडवरून येणारा विसर्ग 23,501 क्युसेक्स होता, तर हा विसर्ग सकाळच्या तुलनेत तब्बल 11,382 क्युसेक्सने कमी होता. एकूण पाणीसाठा 70.59 TMC झाला आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा 6.93 TMC झाला आहे. टक्केवारीत पाहावया झाल्यास सायंकाळी आज 6 वाजेपर्यंत उजनी धरण जवळपास 13% पूर्ण झाले आहे. अजूनही सध्या पुणे परिसरात जोरदार पाऊस होत असल्याची माहिती मिळत असून या पावसामुळे विसर्गात निश्चितच वाढ होईल अशी माहिती धरण प्रशासनाकडून मिळत आहे.